सुंदर या ठिकाणी आमचे गंगागिरी महाराज बाबांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं रोपटं लावलेलं आहे. अनेक वर्षापासून ते स्वतः भंडारा या ठिकाणी करायचे. छोटासा कार्यक्रम ते करत होते. त्यांच्याच माध्यमातून पुढे त्यांचे मुलं असतील, त्यांचे आप्तेष्ट मंडळी, सर्व मुली असतील, या सर्वांनी मनामध्ये घेतलं की हा कार्यक्रम आपणही हाती घेतलेला पाहिजे. माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हे पांडुरंगा तुझ्या चरणाची सेवा करण्याचा योग माझ्या वाडवडिलांनी मला घालून दिलेला आहे. म्हणून मीही तिळभर पाठीमाघारी न सरता मी त्या नियमामध्ये आणखीन वाढथ करील, परंतु कमी करणार नाही. म्हणून स्थानिक सर्व मंडळीचं सहकार्य घेऊन सर्व माता मावल्या बहिणी सर्व एकत्र करून त्यांनी या कार्यक्रमाचं सुंदरसं लावलेलं रोपटं. बाबा गेले, बाबा गेल्याच्या नंतरही त्यांच्याही पश्चात चालू असलेला हा या ठिकाणचा एक दिवसीय दत्त जयंतीचा कार्यक्रम, मला वाटतं आदरणीय पवार महाराजांनी मागील 2 वर्ष कीर्तन या ठिकाणी केलं. आणि ओघामध्ये आमच्या लखन करून आणि या परिवाराकडून माझ्या वाट्याला आलेली ही सेवा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा सहवास आपल्याला घडावा याबद्दल आपल्याला सांगतात. जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याला विनंती करतात की हे भगवंता, मला माझं जे काही जगणं आहे ते जगणं मला भलं करायचंय. माझ्या जन्माची इति कर्तव्यता परिपूर्णता मला ही साधवायची आहे. माझं जीवन पूर्ण झालं पाहिजे, ते जीवन माझं सफल झालं पाहिजे. माझं जीवन सफल होण्याकरता मला काहीतरी उपाय मार्ग तू सांग. माझं जगणं भलं होण्याकरता भगवान परमात्मा म्हणले, तुमचं जगणं भलं होण्याकरता तुम्हाला काय आवश्यकता आहे? कारण तुमचं जगणं तर पहिलंच भलं झालेलं आहे. अवघेचे त्रिलोकी आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हे काय आहे? सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. हे सर्व काय आहे? जगणं भलं होण्याचंच लक्षण आहे. तरी सुद्धा माझं जगणं भलं होण्याकरता मग भगवान परमात्मा म्हणू लागले, काय भलं करायचंय तुमचं जगणं? काय आवश्यकता आहे? नेमकी काय तुमची इच्छा आहे? त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, देवा, माझं जर जगणं तुम्हाला जर भलं करायचं असेल, माझं जन्माना येणं हे जर माझं सार्थकी लावायचं असेल, तर तुम्ही मला संतांची संगती द्या. तुका म्हणे, जिने भले संत संगष्टने, जिने भले होण्याकरता संत संगष्टन हे माझ्या जीवनामध्ये तुम्ही द्या. माझं जगणं भलं होण्याकरता संताची संगती मला द्या. मग संताची संगती तुम्हाला द्यायची, मग तुमच्या जीवनात का संताची संगती नाही का? तुम्ही ज्यावेळेस भजन करता, कीर्तन करता, संतांचं नामचिंतन करता, त्यावेळेस संताची संगती तुम्हाला घडत नाही का? घडते. ज्यावेळेस तुम्ही पैठणला जाता, नाथ महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवता, तेव्हा त्यावेळेला नाथ महाराजांची संगती आपल्या जीवनाला घडते. आपण पैठणला जातो, तसंच आपण देहूला जातो, आपण आळंदीला जातो, आणि आळंदीला गेल्याच्या नंतर आपण समाधीवर डोकं ठेवतो. माऊली ज्ञानोबारायाचा आपल्याला संगती घडते का नाही? घडते, घडते. पण तुकोबाराय म्हणू लागले देवाला, देवा, ही संगती आळंदीला गेले की घडते, आणि आळंदीहून गावामध्ये आले की पुन्हा तुटते. मग त्यांची नामची ताटातूट होते ना. पण आता तुझ्याकडे जी इच्छा व्यक्त करायची आहे ती अशी संगती दे की त्यांचं आणि आमचं शरीराचा संबंध सुद्धा तुटला नाही पाहिजे. नौपुते महाराजांची आणि आमची संगती होती. कधी? पैठणला संस्थेत असताना, आळंदीला संस्थेत असताना. पण नवले महाराजांच्या संस्थेतून घरी गेलो तर मी जालन्याला नौपुते महाराज इकडे ढोरकिनला. मग आता ताटातूट झाली का नाही? परंतु आता ध्याने सुद्धा ताटातूट झाली नाही पाहिजे. अंग संग कायमचा हवा आहे. अंग संग कसा हवा आहे? आता कायमचा. अंग संघाने सुद्धा तुटी नको, अंग संघाची तुटी नको, मला कायमचा अखंड अंग संघ दे. हरिजनासवे भेटी न हो अंग संग तुटी. अंग संघाची तुटी झाली नाही पाहिजे.
काय इच्छा व्यक्त करता बरं तुकोबराय तुम्ही? काय आवश्यकता आहे तुम्हाला? तुकोबराय म्हटले, देवा याची गरज नाही बर का, ही आमची काही गरज राहिलेली नाही, कारण आमचं जे कल्याण व्हायचंय ते कल्याण झालेलं आहे, आता ही गरज नाही. पण आता ही काय आहे? आमची आवड आहे, आवड. ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ही काही गरज नाही, ही आवड आहे, आणि आवडीला मात्र मोल नसतं. विठाला विठाला आवडीला मात्र मोल नसतं. एखाद्याला आवड असते पैसा कमावण्याची, त्याच्याकडे पहिलं काहीच नसतं आणि त्याला आवड लागते कशाची? पैसा कमावण्याची. मग रुपये खिशात नसलेल्या माणसाला सुरदास बाबा जर 10,000 मिळाले तर मग भरपूर झाले की नाही? भरपूर झाले. रुपये खिशात नव्हता ना, आता 10,000 मिळाले. पण त्याला आवड लागते ना त्याची. मग 10,000वर त्याचं भागत नाही, 10 लाखात त्याचं भागत नाही, 10 कोटीत त्याचं भागत नाही. त्या आवडीचं पर्यावसान हे नंतर वासनेत सुद्धा होत. ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. वासनेत होत, वासना माणसाची सुटत नाही. आणि मग असं आमचं सुद्धा संत संगती आमच्या जीवनामध्ये आम्हाला मिळावी याकरता आमची नुसती आवडच नाही, तर त्या आवडेचं पर्यावसान हे वासनेमध्ये झालेलं आहे. देवा तू आमची तेवढी वासना पुरव. देव म्हणू लागले, वासना पुरवायची, संताची संगत तुम्हाला द्यायची. तुम्ही संत म्हणता तरी कोणाला? कोणाला तुम्ही संत म्हणता? तुकोबराय म्हणतात, आम्ही कोणाला संत म्हणतो सांगू तुम्हाला. अभंगाचं पहिलं चरण. देवा वसेचे देवा वसेचे देवा वसेचे देवा वसेचे
संस्थेमध्ये आम्हाला 40 मिनिटात कीर्तन करावं लागतं. 40 मिनिटात सगळं झालं पाहिजे. आपण आता हा अभंग सोडला 3.5-4 मिनिटामध्ये हा अभंग सोडला. पण आता तसं काय नाही बरं का. आता पद्धतच निघाली, काही हा अभंग सोडते आणि काही हा अभंग सोडवते. चला त्यातलं काय काय तुमच्या ध्यानात येईल ते. पण आता आपले 5 मिनिटं राहिलेले आहेत आणि 5 मिनिटामध्ये आपल्याला पुष्पवृष्टी करायची. विठ्ठला विठ्ठला काय झालं बा, भगवान शंकर परमात्मा कैलासावरती बसलेले आहेत आणि कैलासावरती बसलेले असताना भगवान शंकर परमात्म्याला पार्वती मातेला बोलण्याची इच्छा झाली आणि पार्वती माता जवळ बसलेले आणि दोघांचा आपला संवाद सुरू झाला आणि त्या संवादामध्ये विषय निघता निघता तो विषय आला पातिव्रत्यापर्यंत. कारण महिला म्हटली की ती फिरून फिरून शिलावर कुलावर याच्यावर येत असते. तुम्ही बघा 10-5 मिनिटं तुमच्या माऊलीशी गप्पा हा ना घरी, तिने 10-5 मिनिटं जर गप्पा तुमच्याशी मारल्या की ती कुलावर बोलल्याशिवाय राहत नाही आणि शिलावर बोलल्याशिवाय राहत नाही. हे तिचे आवडीचे विषय असतात, ती जरूर त्याच्यावर येणार. आणि मग भगवान शंकर परमात्मा पार्वती आई साहेबाला ज्यावेळेस बोलू लागल्या आणि बोलता बोलता त्यांचा विषय निघाला, मग आहे की नाही मी पतिव्रता, त्रिभुवनात माझ्यासारखी कोणी पतिव्रता नसणार, अशी मी उच्च कोटीची पतिव्रता आहे. पार्वती आई साहेबांनी अशी म्हटल्याबरोबर नाही म्हणे तुझा हा भ्रम आहे, तुला रज्जूवर भासलेला हा सर्प आहे तो मिथ्या आहे, भ्रम आहे हा. रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प, मंद अंधकारात झालेलं हे सर्पाचं ज्ञान आहे ते मिथ्या आहे, चुकीचं आहे. कसं काय चुकीचं आहे? अहो आम्ही तिघी जणी आणि आमच्यापेक्षा श्रेष्ठ या जगतामध्ये कोणीही पतिव्रता असू शकत नाही. असं हो, कोण कोण तुम्ही तिघी? म्हणे मी पार्वती, माता लक्ष्मी आणि यानंतर असणारी सावित्री. आमच्या तिघीशिवाय या जगामध्ये कोणीही पतिव्रता नाही. भगवान शंकर म्हणू लागले, थांब तुला 2 मिनिटात कळेल. नारद आता इकडेच निघालेले आहे. नारदाच्या मुखातून ज्या वेळेस तू खऱ्या असणाऱ्या या जगतातल्या पतिव्रता स्त्रीचं चरित्र ऐकशील त्यावेळेस तुझ्या लक्षात येईल. तुझी उत्सुकता वाढली, उत्सुकता ताणल्या गेली. आपल्याला 12लाच करायचं असं काही नाही. जन्म झाल्याच्या नंतर पुष्पवृष्टी करायची. हा म्हणजे असं 12च्या त्याच्यावर लगेच असं बोट ठेवू नका. जन्म झाल्यावर कधी पुष्पवृष्टी करायची. हा असं ठीक आहे. हो, नारद येतील. आले नारद. श्रीमन नारायण 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 नारद महर्षी आले ना. आल्याबरोबर पार्वतीने नारदाला नमस्कार केला. गाली संताशी आसने पूजा करी काया वाचा म्हणे. केली बरं पूजा. नाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. हे संपूर्ण नाथ महाराजांचे गाथ्याचं जर आपण पारायण केलं तर आपल्या हे लक्षात येईल. पार्वतीने पूजा केली नारदाची आणि नारदाला नम्रपणे प्रश्न विचारला, महर्षी आमचा तुमच्याकडे एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? अहो आम्ही दोघं बोलत होतो आणि दोघांच्या बोलण्यामध्ये असं निष्पन्न झालं की या जगतामध्ये आमच्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ पतिव्रता आहे. नारद महर्षी हसले. हसल्यावर तर या खोल पाण्यात गेल्या. शहाणा माणूस हसल्यावर लय बेकार माणसं, लय बेकार काम. शहाणा माणूस हसल्यावर तर तिचे पोटात पाय शिरले. मराठवाड्यात त्याचे ना पोटात पाय शिरणे हा वाक्प्रचार माहिती की नाही. पोटात पाय शिरले, तिला कसं तरी झालं की अरे रे, म्हणजे याच्यात काहीतरी गमक आहे. ज्या अर्थी हे हसले. नारद महर्षी हसू नका, याचं उत्तर द्या. नारद महर्षी म्हटले, हे बघा आई साहेब, मी जर सांगितलं तर तुम्हाला पटणार नाही, परंतु गोष्ट अशी आहे पा ती खरंच खरी आहे. काय खरी आहे? अहो अशी खरी आहे, आत्रीची जी अनुसया आहे ना ती या त्रिभुवनात पतिव्रता आहे. 1 नंबरची पतिव्रता ती आहे अनुसया. हो अनुसया. त्या ऋषीची
पत्नी हो त्या ऋषीची पत्नी, ती जंगलात राहणारी हो जंगलात राहणारी, ती कशी पतिव्रता असू शकते? आमच्या तिघीपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. तुम्हाला जर लयच याबद्दलचा दुराग्रह असेल तर तुम्ही एक काम करा, तुमच्या पतिदेवाला पाठवा परीक्षा घ्यायला. काय करावं लागेल? काय नाही, सोपं आहे. त्या आत्रीच्या आश्रमामध्ये तुमच्या पतिदेवाला पाठवायचं आणि त्यांना सांगायचं तुम्ही एक काम करा, म्हणाव तिला मला नग्न होऊन भोजन खाऊ घाला, मला जेवण द्या, भिक्षा द्या नग्न होऊन. बस एवढं जर तुम्ही केलं की बस तुमची परीक्षा होईल. तिनं जर नग्न होऊन जर तुमच्या पतीला जर भिक्षा वाढली, जेवू घातलं, तर तिचं पातिव्रत्य नाहीस होईल आणि तुम्ही एक नंबरच्या पतिव्रता ठरल्या जातात. इथं हे जसं म्हटलं तसंच नारद तिथून गुप्त झाले. श्रीमन नारायण नारायण नारायण. मग कुठे गेले? भगवान विष्णू परमात्म्याकडे. तिथं गेल्याच्या नंतर त्याही माऊलीला काहीतरी नवीन गोष्ट ऐकण्याची कल्पना मनामध्ये झाली. आता आमच्या बहिणी बघा ना, व्हॉट्सअप फेसबुक ते काय म्हणते त्याला, ते गोल गोल असतं ते इंस्टाग्राम त्याच्यावर इन्स्टा तेच ते. आणि मग ते उघडलं का त्याच्यावरती कोणतं फॅशन नवीन आलं, साडी कोणती नवीन निघाली, ब्लाऊज कोणतं नवीन आलं, ब्लाऊजचं नवीन डिझाईन कोणतं आलं, केसाचा भांगाचा आकार कोणता नवीन आला, ते सगळं त्याच्यावर येतं. मग त्यांना नवीन पाहण्याचं काय लागतं, आवड लागते, उत्सुकता. जगामध्ये नवीन काय झालं आणि जगातल्या नवीन नवीन गोष्टी ऐकण्याच्या कल्पना माणसाच्या अंतःकरणात. माता लक्ष्मी सुद्धा नारद महर्षीला, नारद महर्षी जगामध्ये नवीन काय घडलं म्हणे, लेटेस्ट बातमी सांगतो तुम्हाला, आत्ता घडलेली ब्रेकिंग न्यूज. काय आत्ताच म्हणे मी वैकुंठ आपलं कैलासाहून आलो आणि कैलासामध्ये असा असा प्रकार घडला आणि त्यांना असं वाटतंय मी पतिव्रता आहे असं. हो, पण खरं त्यांचंच आहे. आमच्या तिघीशिवाय कोणी असूच शकत नाही. तुम्ही तोच प्रयोग करा, तुमचंही म्हणणं सिद्ध होईल. जाऊ द्या तुम्ही, पण भगवान शंकराला नाही तरी कोणी सोबती नाही. जातील हे दोघ जण आणि मग यायची स्वारी तिथून स्वतःच्या पिताजीकडे म्हणजे ब्रह्मदेवाकडे. हे ब्रह्मदेवाकडे गेले. तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा तोच समाचार सुनावला जो या दोन्ही ठिकाणी झाला. तिघे देव एकत्र आले आणि तिघही देव एकत्र येऊन आत्री ऋषीच्या आश्रमामध्ये हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे राम हरे कृष्णा 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 हरे राम हरे कृष्णा. आत्रीच्या आश्रमामध्ये तिघही प्रगट झाले. भिक्षाम देही. आत्री ऋषी हे त्रिकालज्ञ होते. त्यांच्या लक्षात आलं हे कोणी भिक्षुक नाही, हे ब्रह्मा विष्णू आणि महेश आहे. तिघही आलेले आहेत, यांना भिक्षा हवी आहेत. यांचा सगळा झालेला प्रकार ऋषी त्रिकालज्ञ असल्या कारणाने त्यांच्या लक्षात आलं की यांना काय हवं आहे. म्हणून स्वतः न उठता आपल्या धर्मपत्नीला सांगितलं, जा त्यांची काय इच्छा आहे त्यांना विचार. ती ही माऊली प्रतिव्रता. असं म्हणतात ना, हे काही गाथ्यात नाही, परंतु जुने मंडळी म्हणत आलेत पाठीमागून हे प्रमाण की तुका म्हणे पतिव्रता
तिची देवा वरी सत्ता, तिची देवावर सुद्धा सत्ता. आणि म्हणून ती माऊली त्या ठिकाणी सामोरे जाते देवाला आणि विचारते, काय हवं आहे आपल्याला, सांगा काय आलात आपण आमच्या दारामध्ये. ते म्हणे, आम्हाला भिक्षा पाहिजे, आम्हाला तुझ्याकडून जेवण पाहिजे. जगाला जेव घालणारा आज माझ्या दारात पदर पसरतोय. धन्य आहे मी तुम्हाला भिक्षा देते, या मी तुम्हाला जेव घालते. आणि मग देवाला बसवलं, बसण्याकरता आसनं, रांगोळी, भगवान परमात्म्याला ताट वाढलं. होऊ द्या, ब्रह्मार्पणम ब्रह्म हविर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. घ्या, करा भोजन. असलं नाही पाहिजे. मग निर्वस्त्र होऊन, नग्न होऊन आम्हाला तुझ्याकडून भोजन पाहिजे, नग्न होऊन भोजन पाहिजे. हो. मग मात्र थोडीशी मनामध्ये खचली आणि पतिदेवाकडे गेली. पतीच्या पायावर दंडवत घातलं. पतिदेव त्रिकालज्ञ असल्या कारणाने त्यांनी सांगितलं, मला माहितीच आहे, काहीच हरकत नाही. कमंडलूतलं पाणी घेतलं आणि या तिन्ही देवाच्या अंगावरती शिंपडलं. देवाच्या अंगावर पाणी शिंपडलं, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि डोक्यावर हात ठेवल्या बरोबर हे तिन्ही देव बालक झाले. बालक नुकतेच 6 महिन्याचे जन्मलेल्या बालकावाने ती बारीक बारीक बालक तिन्ही तयार झाले. आणि मग बाळाला काय जिलाबी खाऊ घालावं लागते का? नाही. त्याला का गुलाबजांबू पाहिजे का? फरसाण पोहे थोडेच चालते त्यांना नाश्त्याला? नाही. आल्या आल्या आमच्या माऊलीने आम्हाला भूक लागली होती तर फरसा पोहे सुंदर नाश्ता खाऊ घातला. मग तसं काय त्यांना लहान बालकाला ते लागतं का? नाही. बालकाचं अन्न काय असतं? दूध, स्तनपान. आणि म्हणून त्या माऊलीने ते लहान लहान बालक आपल्या छातीला लावले आणि छातीला लावून त्या माऊलीने त्यांना दूध पाजलं. हा त्यांचा पहिला प्रगट. हे आता पहिलं प्रागट्य त्यांचं झालं. मग आता असं आहे संप्रदायामध्ये, एक जन्म दुपारचा मानला जातो. दुपारचा का मानला जातो? ते भोजनाच्या वेळेला आले होते आणि लहान बालक झाले म्हणून असं म्हणतात की मग दुपारचा जन्म दत्तात्रयाचा. परंतु याच्या पुढची कथा आणखी अशी आहे. विठाला या पुढे कथा आणखी अशी आहे की ज्यावेळेस तीनही बालक झाले, 6 महिन्याचा कालावधी आत्रीच्या आश्रमामध्ये त्यांचा पूर्ण झाला. आणि आत्रीच्या आश्रमामध्ये 6 महिन्याचा कालावधी गेल्याच्या नंतर आता पुढे काय करायचं? यांनी पाठवलेले यांचे मिस्टर इकडे गुंतले आणि होम मिनिस्टर परेशान झाले. आणि होम मिनिस्टर परेशान झाले. त्या होम मिनिस्टरने फोन लावला. कोणाला? नारद महर्षीला. अहो नारद महर्षी, अहो आता जिरली का तुमच्या त्या आत्रीच्या अणुसयाची? आमच्या पतिदेवानी घेतला असेल आता तिचा बदला आणि आता तिची नजर तर खाली झाली असेल का नाही? आता आम्ही ठरलो असेल का नाही पतिव्रता? असं यांनी फोन केल्याबरोबर नारद महर्षी म्हणू लागले, नाही ना, आता तर लय पंचायत झाली म्हणे. कसं काय? 6 महिन्यापासून तुमचे मिस्टर तिथं दूध पिऊन अंगणात रांगतेत. 6 महिन्याचं लेकरू काय करत? रांगत का? रांगत का मावल्या? हो, रांगत का नाही रांगत? तिकडे ते अंगणात फिरत आहे 6 महिन्याचं लेकरू आणि ते अंगणात पडेले. आता तर लय पंचायत. हे तर दचकल्या म्हणे, 6 महिन्याचे बालक, चला म्हणे आम्ही का सामान्य आहोत का? आता तिला धडाव शिकवते. आणि या तिघीच्या तिघी आत्रीच्या आश्रमात आल्या. कुठे ती? लय गर्व चढला तिला. स्वतः पतिव्रता असल्याचे मोठे ढोंग करते. ही म्हणावं समोर तिला, आम्ही तिला दाखवतो पतिव्रता कशी असते. आणि ज्यावेळेस ही समोर आली, समोर गेल्याच्या नंतर पाहिलं, कुठे आमचे पती? हिने तिने बालक उचलले त्यांच्या समोर नेऊन मांडले. हे तुमचे नवरे. हा तिने सारखीच दिसत होते, जस काही एका साच्यातून काढले. तिघाचे नाक सारखेच, तिघाचे गाल सारखेच, तिघाचे डोळे सारखेच, तिघाचे कान सारखेच, तिघाचे पाय सारखे, सगळं सारखे अवयव सगळ्याचे. उचल आणि जा घेऊ. मग तर त्याला पंचायत वाटली, आता उचलाव नेमका कोणता?
आता ब्रह्मदेवाच्या बायकोला म्हणजे सावित्रीला असं वाटलं, आपण जर हे उचला आणि आता हे उचलून घरी घेऊन गेला, घरी गेल्याच्या नंतर हा जर नागावाला बाबा निघला तर नसलेली पंचायत ना, लयच अवघड. म्हणे आता कसं काय उचलाव. लक्ष्मीने विचार केला, आता आपण जर हे जर उचलला आणि हा जर चार तोंडाचा निघाला तर मग कसं काय करावं. हे जानवन चार तोंड कोण सांभाळीन, याला कोण खाऊ घालेल इतकं. अगोदर एकाचाच डबा करता करता पंचायत जाऊ द्या, तो मोकळ्या कीर्तनातला विषय. लय पंचायत होईल म्हणे. आणि असाच विचार मग पार्वतीनेही केला की आपण जर उचललं याला, एक तर निघन हा चार तोंडाचं, नाही तर निघन हे पाण्यातलं. आता हे पाण्यातल्याच्या नादी लागणं नको, चार तोंडाचे नको. आता हिला शरण गेलेलं बरं. आणि म्हणून अनुशयेचे चरण त्यांनी धरले आणि सांगितलं, आम्हाला माफ करा, क्षमा करा. आम्ही तुमची परीक्षा घेण्याचं ठरवलं, परंतु आमची ती भूल झालेली आहे. हे पती जे कोणी आमचे असतील ते तुम्ही आम्हाला जसे होते तशी पुन्हा करून द्या आणि आमचे पती आम्हाला तुम्ही द्या, अशी विनंती तिच्याकडे केल्याच्या नंतर तिने पुन्हा त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि तिनेही पुन्हा तत् स्वरूपामध्ये आले. ते ब्रह्मा विष्णू आणि महेश प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याच्या नंतर मग ते अंतर्धान तिथून पावणार त्यावेळेस त्यांची आई अनुसया माता म्हणते, तुम्ही तर आता जाल, पण तुम्ही जर गेले तर आम्हाला करमणार नाही. 6 महिन्यापासून मी तुम्हाला इथं खेळवते, माझ्या अंगावर वाढवते, मी तुम्हाला स्तनपान करते आणि एवढं सगळं करत असताना माझा तुमच्यामध्ये रती झालेली आहे, माझा जीव तुमच्यामध्ये गुंतलेला आहे. आणि तुम्ही जर गेले तर मी जगण्याच्या लायकीची राहणार नाही. म्हणून माझ्यावर कृपा करा आणि तुम्ही तिन्ही तुमच्या स्वरूपाने माझ्या ठिकाणी जन्म घ्या. मग अशा प्रकारे ज्यावेळेस त्यांनी विनंती केली आणि त्यानंतर आत्रीची अनुसया गरोदर, मग ती आत्रीची अनुसया गरोदर राहते. 9 महिने 9 दिवस होतात आणि त्यावेळेस जो मग जन्म सांगितला जातो तो संध्याकाळचा जन्म सांगितला जातो. आपण याच अभंगाचं शेवटचं चरण म्हणूया आणि पुष्पवृष्टी करूया. एका जनार्दने पूर्ण अवतार, एका जनार्दने पूर्ण अवतार, एका जनार्दने पूर्ण अवतार, एका जनार्दने पूर्ण अवतार, निर्गुण निराकार आकार रे, निर्गुण निराकार आकार रे, निर्गुण निराकार आकार रे. एका जनार्दने पूर्ण अवतार, एका जनार्दने पूर्ण अवतार, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या पद्धतीची ही जन्माची कथा आपल्या थोडक्या वेळेमध्ये. तसं तर आम्ही आता 9:15 9:30 लाच इथं आलो होतो. आम्हाला असं वाटलं होतं की 10 ते 12
सेवा होईल आणि आम्हाला पुढे आता 2 लाख कथा आहे आणि परत कथेला जायचं म्हटल्यावर इथं आता तुमचा आणखी अर्धा पाऊण तास जर घेतला तर तिथल्या वेळेत सगळा विक्षेप होईल. मग त्यापेक्षा आता ही झालेली सेवा प्रभू दत्तात्रयाच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोते मायबापाच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. जे काही मोकळ्या वेळेत मोकळं बोलायचं ते काही बोलण्याचा प्रसंग या ठिकाणी आला नाही. पण ठीक आहे, पुन्हा जर काही इच्छा भगवान दत्तात्रयाच्या मनामध्ये असेल, त्यांची जर कृपा असेल, कृपादृष्टी जर आपल्यावर असेल, तर पुन्हा कधी योग आला तर पुन्हा या पद्धतीचं चिंतन करण्याचा योग आपण या ठिकाणी आणू, तो घडून येईल. या ठिकाणी आलेले आमचे सर्वच, मला सर्वांबद्दल आदर आहे. आदरणीय भगवान महाराज, तुम्ही दहेगावकर मंडळी सर्व, आदरणीय आमचे पवार महाराज, प्रल्हाद महाराज, माझ्यासोबत आलेले आमचे नवपुते महाराज, आमचे सिंतवादक आदरणीय दुर्गादासजी महाराज आणि हे सोनवणे परिवार आणि या सोनवणे परिवारातील सर्व या परिवारावरती प्रेम करणारे आणि भगवान दत्तात्रयाचे सर्व अनुयायी, या सर्वांबद्दल आदर व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम तुकाराम